तर आपण पाहतोय राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील निसर्ग वैभव खुलून गेलाय। माळशेज घाटातील निसर्ग बहरलाय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो हा परिसर हिरवागार झालाय। तर दाटून आलेले ढग, थंडगार सोसाट्याचा वारा, सारं काही आल्हाददायक या ठिकाणी पाहायला मिळतंय। तर या विलक्षण निसर्ग सौंदर्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पाहूया। राज्यात मान्सूनचं आगमन झालं असून सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातही सध्या थंडगार वारे वाहू लागलेले आहे। निसर्ग सौंदर्य सुद्धा या ठिकाणी आता बहरू लागलेले आहे। मी सध्या माळशेज परिसरात आलेले आपण या ठिकाणी पाहू शकता। गणेश खिंड परिसरात आता मी उभा आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी ढग दाटून आलेले आहेत। पिंपळगाव जोगे परिसरातील हे सर्व निसर्ग सौंदर्य आपल्याला आता बहरलेलं पाहायला मिळत असून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पिंपळगाव जोगे धरण परिसरात खरं तर आता या ठिकाणी शेतकऱ्यांची शेती कामाची सुद्धा लगबग सुरू झालेली आहे। आजच्या स्थितीला पिंपळगाव जोगे धरणाची पाणी पातळी खरं तर मायनस मध्ये गेलेली आहे। सध्या या ठिकाणी मोठ्या पावसाची प्रतीक्षा असणार आहे। पावसाळा जरी सुरू झालेला असला तरी सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात अद्याप पाऊस सुरू झालेला नाही। मात्र या ठिकाणचं निसर्ग सौंदर्य बहरायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी सध्या जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ढग दाटून आलेले आहेत। निसर्ग सौंदर्य बहरायला सुरुवात झाली असून या ठिकाणी सध्या पर्यटक सुद्धा गर्दी करायला सुरुवात केली स्थिती सध्या माळशेज परिसरात आपल्याला पाहायला मिळत आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।